नमस्कार मित्रांनो, आज आपण पोहोचलो आहे कोल्हापूर मध्ये. आ गए ना कोल्हापूर में. तर कोल्हापूर मध्ये असला भन्नाट प्रोजेक्ट तुमच्यासाठी आणलेला आहे मी. हे बघा, आता मी आहे नंदिनी जाधव नगर. मित्रांनो, मेन रोडला असलेला हा प्रोजेक्ट आहे. बघा, हा जो रोड दिसतो ना, हा मेन आपला गारगोटी रोड आहे. कोल्हापूर गारगोटी रोड हा सरळ जातो आपला कणकवलीला, म्हणजे गोवा हायवेला जॉईन होतो हा रस्ता. आणि त्या मेन रोडला, बरं, हा 4 लेनचा रोड आहे, म्हणजे 150 फुटाचा हा रस्ता आहे. आणि त्या रोडला लागून असलेला हा आपला प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस कोल्हापूर ज्या झपाट्याने वाढते ना, म्हणजे मला आठवतं मी मागच्या वेळी जेव्हा कोल्हापूरला आलो होतो आणि आत्ता त्यानंतर 2-1 वर्षाचा फरक पडला असेल. पण इतकं वेगाने विस्तार होतोय कोल्हापूर चारी बाजूनी. त्यामुळे साहजिकच आहे मित्रांनो, आज जी गोष्ट आपल्याला किंवा जी जागा थोडीशी लांब वाटते, ती कालांतराने सिटीच्या आतमध्ये आलेली असते. आता हा जो प्रोजेक्ट आहे आपला, प्रसिद्ध महालक्ष्मीच्या मंदिरापासून फक्त 6 किलोमीटर अंतरावरती, रंकाळा पण साधारणतः 5-6 किलोमीटरच्या रेडियस मध्ये, मेन आपलं कळंब तलाव आहे तिथून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती हा भव्य असा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवणारच आहे. हे बघा, ही प्रशस्त अशी कमान आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे प्लॉट्स अवेलेबल आहेत. 1100 स्क्वेअर फूट पासून अगदी 20,000 स्क्वेअर फूट पर्यंत एन ए प्लॉट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. मित्रांनो, प्रोजेक्ट मध्ये आपल्या नॅचरल 3 विहिरी आहेत आणि विहिरी पण इतक्या मोठ्या आहेत ना, मग फुल सैराट टाईप आहे. हे बघा, एवढी प्रशस्त विहीर आहे. आठवलं का सैराट पिक्चर मध्ये अशीच विहीर दाखवली. अशा 3 मोठ्या विहिरी आहेत. हा प्रोजेक्ट मित्रांनो टोटल 20 एकर आहे. यातला बराचसा जे प्लॉट्स आहेत ते सोल्ड आउट झालेले आहेत. तर नवीन फेज जी आपण लॉन्च करतोय ती आहे 27 एकरची. आणि ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला प्लॉट देतोय 1100 स्क्वेअर फूटचे. ते प्लॉटच बघायला मी चाललोय. मी कायम असा विचार करतो ना, आपण कधी पण इन्व्हेस्टमेंट करताना विचार करतो, किंवा पुण्या मुंबईचा जास्त करून आपण विचार करतो की इन्व्हेस्टमेंट करायला चांगलं आहे. पण तसं जर का तुम्ही विचार केला ना, जर का सेटल खरंच व्हायचं असेल ना, तर कोल्हापूर सारखं शहरच नाही. एक तर क्लायमेट जबरदस्त आहे आणि तसं म्हटलं तर तुलनेने स्वस्त आहे आणि हवा इथली चांगली आहे. मुळात मला हा परिसर खूप आवडतो. आजूबाजूला पन्हाळा असतील, पावनखिंड असेल, आंबा घाट असेल, पाऊस भरपूर असतो या परिसरामध्ये आणि डेव्हलपमेंट आत्ता वेगाने ह्या एरियामध्ये होत आहे. त्यामुळे जर का तुम्ही सेटल व्हायचा विचार करत असाल ना, तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये सेटल व्हायला काही हरकत नाही. किंवा ॲप्रिसिएशन जर का तुम्हाला पाहिजे असेल, ॲप्रिसिएशनसाठी देखील इथे चांगला भरपूर वाव आहे. मित्रांनो, आता हे जे आपण प्रोजेक्ट तुम्हाला कोल्हापूरमधले दाखवतोय ना, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ठीक आहे, आता पुणे मुंबई वगैरे ऑलरेडी इतके रेट हाईप झालेले आहेत. मग तुम्हाला जर काही चांगली छोटीशी इन्व्हेस्टमेंट करायची तर कोल्हापूरमध्ये देखील तुम्ही करू शकता ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि सेटल जर व्हायचं असेल ना मित्रांनो, तर कोल्हापूर सारखं शहरच नाही. कोल्हापूर 3 किलोमीटर अंतरावरती मेन हायवेला लागून असलेला प्रोजेक्ट आहे. और क्या मागताय, चला. तर मित्रांनो, ही मागची साईड जी बघताय ना, ही आहे आपली फेज नंबर 2. आता ह्याच्यामधले पण बरेचसे बरेचसे म्हणण्यापेक्षा 90-95% प्लॉट हे सोल्ड आउट झालेले आहेत. हे दाखवायचं कारण म्हणजे तुम्हाला कसं बघायचं, ऑलमोस्ट बंगल्याची कामं सुरू झालेली आहेत. हे बघा, इथे 2 बंगल्याची कामं चालू आहेत. त्यानंतर ह्या बाजूला देखील 1-2 बंगल्याची कामं चालू आहेत आणि इतका टापटीप प्रोजेक्ट केलाय ना, किती सुंदर, प्रशस्त रस्ते, प्रत्येक प्लॉटला बघ असे मार्किंगचे पोल, लाईट, पाण्याचं कनेक्शन, हे इतकं सुंदर डेव्हलप केलेलं आहे. म्हणून म्हणतो कोल्हापूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत नाही बरं का. आणि तिकीट साईज पण छोटी आहे ना, 1100 स्क्वेअर फूट पासून आहे. अजून थर्ड फेज मी दाखवलीच नाही तुम्हाला. हे मुद्दा पण दाखवतोय का, तर असं डेव्हलपमेंट आम्ही करतो ह्या करता. चला, नंदिनी जाधव नगरचा फेज 3 मध्ये मी आता आलेलो आहे. तुम्हाला पहिला फेज दाखवला, दुसरा फेज दाखवला, किती सुंदर डेव्हलप केलेला आहे. तर हा आपला आहे फेज नंबर 3. टोटल एरिया आहे 27 एकरचा आणि कलाश्री हिल्स नावाचं ह्या प्रोजेक्टचं नाव आहे आपल्या. फेज 3 आहे नंदिनी जाधव नगरचा. तर हा पूर्ण हे बघा, मागे बघताय ना डेव्हलपमेंट आणि मोरांचे आवाज. आता मगाशी तुम्हाला जाताना मोर दाखवतो ऍक्च्युली. हा पूर्ण आपला 27 एकरचा प्रोजेक्ट. हा रोड जो आहे तार रोड करून मिळणारे 40 फुटाचा, आतले रस्ते आहेत 30 फुटाचे. इतकी सुंदर डेव्हलपमेंट केली ना, म्हणजे खरंच म्हणजे नावं ठेवायला जागा नाही कुठे. अशी डेव्हलपमेंट जर काय कोणी केली, हे बघा, पाण्यासाठी, पाणी जाण्यासाठी व्यवस्थित चॅनल्स केलेले, म्हणजे प्रत्येक प्लॉट व्यवस्थित मार्क केलेला आणि व्ह्यू हे बघा,
हा व्ह्यू बघा. म्हणून ह्याला कलाश्री हिल्स नाव त्यासाठीच दिलेलं आहे की हा इथून व्ह्यू देखील छान आहे प्रत्येक प्लॉटला. तर इथे आपण 1100 स्क्वेअर फूटचे प्लॉट काढलेले आहेत आणि साधारणतः 16 लाख रुपये गुंठा याप्रमाणे तुम्हाला हा प्लॉट जातो. आणि जसं जसं मी बोलतोय तसं तसं मोरांचे आवाज मागून येतात. तुम्हाला तर दाखवू शकत नाही पण इथे अनेक मोर आहेत. म्हणजे इथे घेतल्यानंतर एकतर निसर्गात राहायचा तुम्हाला आनंद घेता येईल. शहराच्या अगदी जवळ देखील आहे. महालक्ष्मी मंदिर 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे. रंकाळा देखील तेवढा आहे. कोल्हापूर शहर म्हणजे कळंब तलाव जो आहे, जो भविष्यातला होणारे रंकाळा, तो फक्त आहे 2 किलोमीटर अंतरावरती. और क्या मागताय. निम्मा प्रोजेक्ट तसा त्यातला सोल्ड आउट झालाय. माझ्या ते 40-50 प्लॉट फक्त शिल्लक राहिलेले आहेत. हे आपले आहेत प्लॉट. या साईडनी पाणी जाण्यासाठी देखील किती पद्धतशीर काम केलेलं आहे. 1100 स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला असा येणार आहे. मार्किंगची पोल करून मिळणार आहेत. तुम्हाला जर का कंपाऊंड चेन लिंक कंपाऊंड करायचं तर त्याचे खर्च वेगळा असणार आहे. पण बाकी सर्व फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे. आणि 500 स्क्वेअर फूटचे प्लॉट हे अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत. बुक करा. आणि मागच्या बाजूला तुम्हाला दिसतं का उंच बिल्डिंग दिसत आहेत ना, तर ही आहे महानगरपालिका म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेची हद्द. साधारणतः आपल्या प्रोजेक्ट पासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. सध्या आपला हा प्राधिकरणामध्ये येतो. पण मित्रांनो लवकरच भविष्यामध्ये हे देखील कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतच येणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे महानगरपालिकेत आल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचे रेट्स देखील वाढणार आहेत. डबल होतील किंवा टिबल होतील. म्हणून म्हणतो इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. बरं ह्याच्यामध्ये ड्रेनेज पासून सर्व फॅसिलिटी दिलेल्या आहेत. म्हणजे ड्रेनेज, लाईट, पाणी, रस्ते या सर्व सुविधा ह्या प्रोजेक्टमध्ये दिलेल्या आहेत. बघा मागे बघताय ना तुम्ही, हा आहे कळंब तलाव. म्हणजे जिथून आपला हा प्रोजेक्ट फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे. कलेक्टर एन ए सँक्शन प्लॉट आहेत. 1100 स्क्वेअर फूट पासून आहे. काय व्ह्यू आहे बघा ना, सुंदर. आणि मी तुम्हाला म्हणलं ना इन्व्हेस्टमेंटची संधी आहे. पुण्यात होत नाही इन्व्हेस्टमेंट, मुंबईत इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. पण ॲप्रिसिएशन पाहिजे. बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा किंवा एफ डीमध्ये टाकण्यापेक्षा अशा सँक्शन एन ए प्रोजेक्टमध्ये पैसे टाका. एक प्लॉट घेऊन ठेवा. पुढच्या काही वर्षात डेव्हलपमेंट्स तर भरपूर चालू आहेत कोल्हापूरच्या आजूबाजूला. आणि कोल्हापूर फेमस आहे ना आपलं दूध, दही, त्यानंतर पैलवानचा आखाडा, महालक्ष्मीचं मंदिर, रंकाळा, तांबडा पांढरा रस्सा, अशा सर्व गोष्टी कोल्हापुरात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली छत्रपती शाहू महाराजांची नगरी कोल्हापूर. तर इन्व्हेस्टमेंटची संधी चांगली मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि मित्रांनो कोल्हापूरमध्ये तुमचे काही अजून प्रोजेक्ट असतील, तुम्हाला प्रमोशन करायचं असेल, पुणे प्लस माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. साहजिक आहे आपण नॉमिनल चार्जेस घेतो, पण तुमच्या प्रोजेक्टचं प्रमोशन करतो, तुम्हाला विकायला मदत करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नाम तो सुना ही होगा, पुणे प्लस. बाय.